नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये. भाजपला 23 ते 26 मंत्रिपद मिळू शकतात असं सूत्रांकडून कळतंय, तर शिवसेनेला 9 ते 11 मंत्रिपद आणि राष्ट्रवादीला 8 ते 9 मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला याबाबत माहिती दिली आहे. तर महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला जो आहे तो काहीसा आता समोर आलाय. भाजपला 23 ते 26 मंत्रिपद मिळू शकतात असं सूत्रांकडून कळतंय, तर शिवसेनेला 9 ते 11 मंत्रिपद, राष्ट्रवादीला 8 ते 9 मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. पुढे सुद्धा एक मोठी बातमी आपण पाहतोय. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आली आहे. उदय सामंत यांनी मांडलेला ठराव एकमतानं संमत करण्यात आलाय. महायुती एकसंघ आहे, महायुतीत वितुष्ट येईल असं वक्तव्य कुणीही करू नये असं आवाहन या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केलंय. दरम्यान लाडक्या बहिणींचा विश्वास संपादन केला असून आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. अभिनंदन तुमचं सर. गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे, काय सांगाल? शिवसेना सर्वांनी एकमुखाने सर्व आमदारांनी विश्वास ठेवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. तुमचा देखील सर्वांनी सत्कार केलेला आहे आणि शिवसेनेची पुढच्या वाटचाली संदर्भात शुभेच्छा दिल्या. तुम्ही देखील सर्व आमदारांचा एक सत्कार केलेला आहे, शाबासकी दिलेली आहे सर्व आमदारांना. सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यात तर महत्वाचं ज्या मतदारांना खूप खूप शुभेच्छा. मतदारांना धन्यवाद. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आणि त्याचबरोबर तुम्ही लोकप्रतिनिधींना पुन्हा आवाहन केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे की मतदारांच्या मतांची किंमत करावी, कुठलंही गैरकाम होणार नाही किंवा शिस्त पालन करावे आणि एकूणच सर्व मतांचा सन्मान करावा आणि काम करावं. राजा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यांनी निवडून दिलं, त्याचा सन्मान, त्याचा आदर कायम ठेवा. हे लागेल. पुढची सत्ता स्थापनेची पुढची रणनीती कशी असेल तुम्हाला कळू ना, तुम्हाला बोलवणार. प्रतोत्पत्ती कोणाची निवड केली जाईल? आता फक्त गटनेत्याची निवड झाली. न्यूज 18 लोकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे आणि त्यांनी माहिती दिलेली आहे आणि सर्वांचे आभार देखील मानलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दिल्लीतल्या बैठकीआधी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये सत्ता स्थापनेवर चर्चा करण्यात आली. लाडक्या बहिणींनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. यावेळेस लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं औक्षण केलं. यावेळेस शिवसेनेच्या महिला नेत्यांनी लाडक्या बहिणींसह फुगडी खेळत विजयाचा जल्लोष केला. निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही, लोकसभेपेक्षा अधिक काम करण्याची आवश्यकता होती अशा शब्दामध्ये शरद पवारांनी निकालानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं अशा शब्दामध्ये योगींच्या विधानावरती पवारांनी थेट निशाणा साधला. तर बारामतीतून युगेंद्र पवारांना लढवणं ही चूक नव्हती. अजित पवार आणि युगेंद्र पवारांची तुलना होऊ शकत नाही असंही शरद पवार म्हणाले. मी घरी बसणार नाही तर राज्याचा दौरा करणार. पुन्हा नव्या जोमानं कर्तृत्ववान पिढी निर्माण करावी लागेल. इथून पुढच्या निवडणुका अधिक जोमानं लढणार असं वक्तव्य करत शरद पवारांनी निवृत्तीच्या चर्चा फेटाळल्या. कराड दौऱ्यावरती असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये फार राजकीय चर्चा झाली नाही, विश्लेषण झालं अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. 2 दिवसांमध्ये काँग्रेसच्या विजयी आणि पराभूत आमदारांची बैठक होईल असं सुद्धा चव्हाण म्हणाले. ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला त्या सगळ्यांचा सुपडा साफ झाला असं म्हणत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या पराभूत नेत्यांवर टीका केली. काँग्रेसमध्ये असताना नाना पटोले आणि अमित देशमुख यांच्यामुळे त्रास झाल्याचा आरोपही अशोक चव्हाणांनी केला. राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर जाऊन रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांना त्या भेटलेल्या आहेत. निवडणुकीच्या आधी रश्मी शुक्लांची महासंचालक पदावरून बदली करण्यात आली होती. निवडणुकीमध्ये दैत्यांचा पराभव झाल्याची टीका खासदार कंगना रनौत हिनं केली आहे. महाविकास आघाडीवर तिने निशाणा साधलेला आहे. निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना कंगना हिनं महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांचा विजय झाला। दरम्यान आज भाजप कार्यकर्त्यांनी मूल शहरात विजयी रॅली काढली। यावेळेस विकास हाच आपला विजयाचा मंत्र अशी भावनाही मुनगंटीवारांनी व्यक्त केली आहे। चंद्रपूर शहरामध्ये भाजपच्या किशोर जोरगेवार यांनी आज विजयी मिरवणूक काढण्यात आली। जोरगेवारांनी काँग्रेसच्या प्रवीण पडवेकरांचा 22,000 मतांनी पराभव केला। दरम्यान चंद्रपुरातील विकास पर्व आणखी गतिशील करू असं देखील आश्वासन जोरगेवारांनी दिलंय। पुढे भाजपच्या गोटातली एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। भाजपमध्ये हालचालींना वेग आलाय। मुंबईत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। विधिमंडळ गटनेत्याची निवड देखील या दरम्यान होणार आहे। सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलाय। मुंबईत आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे। या बैठकीला भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असून या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार असल्याचं देखील आता सांगण्यात आलंय। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। ब्रेकिंग बातमी समोर आली आहे। विधानसभा निकालानंतर आता महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। या संदर्भामध्ये आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची आज दिल्लीमध्ये बैठक होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय। तर महाराष्ट्राच्या नवीन सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असं सूत्र मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। या तिन्ही नेत्यांची नावं राजधानी दिल्लीमध्ये ठरवली जाणार असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डांसोबत ही बैठक पार पडणार असल्याचं कळतंय। त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष आहे। पाचव्यांदा आमदार झालेले भाजप आमदार किसन कथोरे मंत्रिपदाचं प्रबळ दावेदार मानले जात आहेत। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कथोरे तब्बल 57,000 मताधिक्यानं निवडून आले आहेत। आमदारांचा जो सूर असेल त्यानुसार मुख्यमंत्री ठरेल। भाजपचा कार्यकर्ता म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंदच होईल असं विधान रावसाहेब दानवेंनी केलं। तर लोकशाहीनं दिलेला निकाल तरी मान्य करा असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोलायला धावलाय। मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं। भाजपचा गटनेता कोण असेल हे आधी पाहावं लागेल। दरम्यान फडणवीसांच्या नावाला आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही असं भुजबळ म्हणाले। मुख्यमंत्री पदाबाबत लवकरच चर्चा होईल। त्यात विधिमंडळ नेते म्हणून अजित पवार सहभागी असतील। त्यानंतर महायुतीचे नेते घोषणा करतील अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। राज्यातील जनतेनं पुन्हा महायुतीला स्वीकारलं अशी प्रतिक्रिया आमदार आकाश फुंडकर यांनी दिली आहे। तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा देखील आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे। पुण्याच्या स्वारगेट चौकामध्ये अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली। मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असा आशय या बॅनरवरती झळकवण्यात आलाय। खेड आळंदीचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे एका लग्न कार्यासाठी राजगुरुनगरला जात होते। मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांना वेळेत पोहोचता आलं नसतं। दरम्यान मुहूर्ताची वेळ चुकू नये यासाठी ते दुचाकीवर स्वार होत वेळेवर लग्न मंडपात पोहोचले। राजकारणामध्ये चढ उतार होत असतात तर खरी शिवसेना ही शिंदेंचीच असं म्हणता येत नाही। त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि धनुष्यबाण काढून स्वतंत्रपणे शिवसेना उभी करावी, मग कळेल खरी शिवसेना कुणाची असं आव्हान ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे। इंदापूर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंनी विजयाची हॅट्रिक मारली। दरम्यान विकास कामांमुळे जनतेने साथ दिली असून यापुढेही जनतेचा सेवक म्हणून काम करणार असल्याची प्रतिक्रिया भरणेंनी दिली आहे। बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना धोबीपछाड देत भाजपच्या स्नेहा दुबेंनी विजय खेचून आणला। हा विजय लोकांचा असून ठाकूरांच्या पापाचा घडा हा लोकांनी फोडला अशी टीका या पार्श्वभूमीवर स्नेहा दुबेंनी केली आहे। तिवसा मतदारसंघातील जनता यशोमती ठाकूर यांच्या रंगबाजीला कंटाळली होती अशी टीका नवनिर्वाचित आमदार राजेश वानखेडे यांनी केली। तर लाडकी बहीण योजनेमुळे यश मिळाल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। पुढे सुद्धा एक ब्रेकिंग बातमी येते। ठाकरे गटाच्या आमदारांची आज बैठक होणार आहे। मातोश्रीवर दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल।
ठाकरे गटाच्या विजयी आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे। मातोश्रीवर दुपारी 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही संपूर्ण बैठक पार पडणार आहे। मोहोळमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या राजू खरेंचा विजय झाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या यशवंत मानेंचा पराभव झालाय। यशवंत मानेंच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये वाद निर्माण झाला होता। उमेश पाटलांनी मानेंना विरोध करत प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता। मात्र आता आपण अजित पवारांसोबतच असल्याचं उमेश पाटील म्हणाले। शिवसेनेचे नेते भरत गोगावले चौथ्यांदा विधानसभेसाठी निवडून आले आहेत। दरम्यान मागच्या कार्यकाळामध्ये मंत्रिपदानं गोगावलेंना हुलकावणी दिली होती। यावेळेस ती इच्छा मुख्यमंत्री पूर्ण करतील अशी आशा गोगावलेंनी व्यक्त केली आहे।